नमस्कार. मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या इराण अमेरिकेच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर व पुरवठ्यावर परिणाम होत आहे. तसेच भारतातही गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. अशात गॅस सिलेंडर आता 25 दिवसानंतर मिळणार असं सांगण्यात येत आहे. सध्या जवळपास प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. अनेक घरामध्ये महिना संपण्याआधीच सिलेंडर संपतो आणि पुन्हा नवीन सिलेंडरची ऑर्डर द्यावी लागते. पण ते आता गॅस सिलेंडर लवकर मिळवणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत बचत हीच निर्मिती हे सूत्र वापरून आपण घरगुती पातळीवर गॅसची बचत करू शकतो. तर आज मी तुम्हाला घरगुती गॅसची बचत कशी करावी याच्या काही अत्यंत सोप्या आणि प्रभावी टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला गॅस 20 ते 25 दिवस जास्त जाईल. चला तर बघूया. टिप्स नंबर 1. सिलेंडर घेतल्यावर वजन करून बघा. वजनाने सिलेंडर कमी असेल तर तो परत करा, कारण की वजनच कमी असेल तर सिलेंडर आपल्याला कमी दिवसच जाईल. टिप्स नंबर 2. सिलेंडर घरात जोडला की ती तारीख कॅलेंडरवर लिहून ठेवा. यामुळे नक्की लक्षात येतं सिलेंडर किती दिवस पुरला ते. आणि कायम ही सवय ठेवली तर आपल्याला अगोदरच लक्षात येईल सिलेंडर कधी संपेल. टिप्स नंबर 3. जे कडधान्य असतात त्यांना अगोदरच 5 ते 6 तास भिजवून ठेवा किंवा रात्रभर भिजवून ठेवा. यामुळे ते चांगले भिजले जातील व चांगले लवकर शिजले जातील. कडधान्य थोडे जास्त कडक असतात, यांना शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे भिजवल्यामुळे हे लवकर शिजले जातात. कडधान्यांना भिजवून केल्यामुळे आपला गॅस नक्कीच वाचतो. टिप्स नंबर 4. फ्रीजमधून काढलेले कोणतेही पदार्थ असो, मग ते दूध असो, पीठ असो की कोणत्याही पालेभाज्या, डायरेक्टली तुम्ही त्यांना गॅसवर ठेवू नका. त्या फ्रीजमध्ये असल्यामुळे खूप थंड असतात व त्यांना गरम करण्यासाठी खूप जास्त गॅस खर्च होतो. त्यामुळे तुम्ही फ्रीजमधून कोणत्याही भाज्या असो किंवा दूध 1 ते 2 तास अगोदरच बाहेर काढून ठेवा व त्यानंतर तुम्ही त्याचा वापर करा. त्यामुळे गॅस खूप वाचेल. टिप्स नंबर 5. कोणाकोणाच्या घरी रोजच डाळ भात बनवला जातो किंवा जेव्हा तुम्ही डाळ भात बनवणार असाल, मग ती कोणतीही डाळ असो, मूग, तूर, मठ, हरभरा आणि तांदूळ यांना तुम्ही 1 ते 2 तास अगोदरच भिजवून ठेवा. भिजवल्यामुळे हे खूप लवकर शिजले जातात आणि तुम्ही यांना कुकरमध्येच बनवा, ज्यामुळे आपला गॅस खूप वाचतो. टिप्स नंबर 6. गॅस बर्नरची स्वच्छता महिन्यातून एकदा तरी करा. गॅसची ज्योतनी न दिसता पिवळी किंवा लाल दिसत असेल तर याचा अर्थ बर्नरमध्ये कचरा किंवा घाण अडकली आहे. त्यामुळे गॅस पूर्ण जळत नाही व आपला गॅस वाया जातो. अशा वेळेस तुम्ही बर्नरला ब्रशच्या किंवा पिनच्या साहाय्याने स्वच्छ करू शकता. टिप्स नंबर 7. नॉर्मली कढई किंवा पातेल्यापेक्षा तुम्ही प्रेशर कुकरचा जास्तीत जास्त वापर करा. डाळ भात, भाज्या, कडधान्य शिजवण्यासाठी कुकरचा वापर करा. त्यामुळे 75% तुमची गॅसची बचत होईल. टिप्स नंबर 8. स्वयंपाकाची पूर्वतयारी स्वयंपाक करण्या अगोदरच करून ठेवा. भाज्यांना धुणे, भाज्यांना चिरणे, लसूण सोलणे, कांदा, बटाटा किंवा टोमॅटो किंवा भाज्या चिरून ठेवणे हे सर्व अगोदरच करून ठेवा. तसेच मीठ व मसाल्याचा डब्बा काढून ठेवणे, वाटण तयार करून ठेवणे. स्वयंपाक करण्या अगोदरच पूर्वतयारी असेल तर गॅस कमी जास्त करावा लागत नाही, स्वयंपाक लवकर बनतो व गॅसही वाया जात नाही. टिप्स नंबर 9. स्वयंपाक करताना ओली भांड्याचा वापर करणे टाळा. ओली भांडे असल्यामुळे तुम्ही जर डायरेक्टली त्यांना गॅसवर ठेवलं तर ती कोरडी होण्यासाठी गॅस जास्त खर्च होतो. त्यामुळे भांड्यांना चांगलं कोरडं करून घ्या व त्यानंतरच त्याचा वापर करा. त्यामुळे तुमचा गॅस वाचेल. टिप्स नंबर 10. स्वयंपाक करताना सपाट किंवा पसरट तळ असलेली भांडी निवडा. ही भांडी बर्नरवर घट्ट बसतात, ज्यामुळे भांडी लवकर गरम होते. तसेच अन्न लवकर शिजण्यास मदत होते. यामुळे गॅसही कमी प्रमाणात वापरला जातो व गॅसची बचत होते. टिप्स नंबर 11. तांब्याची किंवा ॲल्युमिनियमची भांडी उष्णतेचे सुवाहक असतात, त्यामुळे स्वयंपाक लवकर बनतो. स्टीलच्या तुलनेत ही भांडी गॅस वाचवतात. टिप्स नंबर 12. फास्ट गॅसवर लवकर स्वयंपाक होते असे अनेकदा आपल्याला वाटतं,
पण फास्ट गॅसमुळे भांड्याच्या बाजूने उष्णता वाया जाते. कोणताही पदार्थ शिजवताना नेहमी मध्यम किंवा मंद आचेवर शिजवा, त्यामुळे गॅस वाचेल. व नेहमी झाकण ठेवा, त्यामुळे उष्णता बाहेर जाणार नाही. टिप्स नंबर 13, योग्य बर्नरचा वापर करा. भांडं जर छोटं असेल आणि आपण जर त्याला मोठ्या बर्नरवर ठेवलं तर बाजूने खूप उष्णता वाया जाते व आपला गॅस वाया जातो. तर छोट्या भांड्यासाठी छोट्या बर्नरचा वापर करा व मोठ्या भांड्यासाठी मोठ्या बर्नरचा वापर करा व तेही लो टू मीडियम गॅसवर अन्न शिजवा, म्हणजे आपला गॅस चांगलाच वाचेल. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या टिप्स फॉलो करा. भांडं कोणतंही असो त्यावर झाकण ठेवूनच अन्न शिजवा, म्हणजे लवकर शिजेल व गॅस वाया जाणार नाही. टिप्स नंबर 14, भाज्या किंवा पदार्थ शिजवताना पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करा. जास्त पाणी गरम होण्यासाठी किंवा आटण्यासाठी जास्त वेळ घेते, यामुळे गॅस वाया जातो. जेवणात नेहमी मोजके पाणी वापरा, ज्यामुळे स्वयंपाक झटपट होईल व गॅस वाचेल. टिप्स नंबर 15, स्वयंपाक बनवण्यासाठी योग्य भांडं वापरा. कमी भाजी असेल तर मोठं भांडं न वापरता छोटंच भांडं वापरा, त्यामुळे गॅस वाया जाणार नाही. टिप्स नंबर 16, नेहमीच आपण अगोदर गॅस ऑन करतो व त्यानंतर त्यावर कोणतंही भांडं ठेवतो. असं न करता अगोदर आपल्याला गॅसवर भांडं ठेवायचं आहे व त्यानंतर गॅस लावायचा आहे, त्यामुळे आपला गॅस वाचेल व वाया जाणार नाही. अशा प्रकारे. टिप्स नंबर 17, नेहमी स्वयंपाक झाल्यावर रेग्युलेटरचं बटन बंद करावं, यामुळे गॅस गळतीची भीती कमी होते व ही एक चांगली सवय आहे. टिप्स नंबर 18, गॅस नळी किंवा शेगडीमध्ये किंवा रेग्युलेटरमधून थोडेफार गॅस लिकेज होत असेल तर ते लगेच दुरुस्त करून घ्यावे, म्हणजे मोठा धोका टळतो. गॅसमध्ये लिकेज नसेल तर गॅस वाया जाणार नाही व गॅसची बचत होईल. गॅस नळी व रेग्युलेटरला वेळोवेळी चेक करावे, त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास रेग्युलेटर व गॅस नळी बदलावी, त्यामुळे धोका टळतो व गॅसची बचत होते. टिप्स नंबर 19, गरम पाणी किंवा चहा पाणी करण्यासाठी तुम्ही इथे इंडक्शनचा वापर करू शकता किंवा इलेक्ट्रिकल केटलचा वापर करू शकता, त्यामुळे गॅसवरील लोड कमी होतो व गॅस जास्त दिवस टिकतो. कधी गॅसच्या चुकीच्या वापरामुळे तर कधी स्वयंपाकाच्या चुकीच्या पद्धतीमुळे आपला गॅस विनाकारण वाया जात असतो. आज मी तुम्हाला खूप सोप्या आणि प्रभावी अशा टिप्स सांगितल्या आहे, ज्यामुळे तुमचा गॅस नक्कीच 20 ते 25 दिवस जास्त जाईल नेहमीपेक्षा. गॅसची बचत कशी करावी, म्हणजे तो आपल्याला जास्त काळ वापरता येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. गॅस वाचवण्यासाठी तुम्ही कोणत्या टिप्स वापरतात त्याही कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे खूप साऱ्या लोकांना त्याचा फायदा होईल. गॅसची बचत व्हावी म्हणून या टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा. गॅस तुम्हाला नक्कीच जास्त काळ टिकेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.